आजकाल लोकांची भावना एकमेकांविषयी चांगली नाही. कारण आजकाल लोक दुसऱ्याचं नुकसान का होईना पण त्यातून स्वतःचा फायदा झाला पाहिजे ही दृष्टी ठेवणारेच बरेच लोक आहेत. माणूस जसा जसा मोठा होईल, श्रीमंत होईल, तसा तो आपल्या जवळची नाती गोती आणि आपण कोणत्या परिस्थितीतून वरती आलो आणि काढलेले दिवस विसरत जातो व कालांतराने उतारवयात याच सर्व पूर्वी जगलेल्या आठवणी आठवून रडत बसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख हे फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे पिकलेल्या पानासारखं असावं जे क्षणात गळून पडावं. आपल्या हातून एखादी चूक घडणे ही प्रकृती आहे आणि घडलेली चूक ही मोठ्या मनाने मान्य करणे ही आपली संस्कृती आहे आणि घडलेल्या चुका सुधारणे आणि पुन्हा घडू न देणे ही आपली खरी प्रगती आहे. खोटेपणा आणि मोकळा मोठेपणा या दोन गोष्टी सोडून जगत चला आणि माणसे जोडत चला म्हणजे कधीच तुमची जवळची माणसे तुमच्यापासून दुरावणार नाहीत. फक्त गरज भासल्यावर तुमची आठवण काढणाऱ्या लोकांवर कधीही रागावू नका. कारण काही माणसं देवाचीही आठवण तेव्हाच काढतात जेव्हा त्यांना समोर कोणता पर्याय दिसत नसेल. पूर्वी आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड हे नव्हते, पण माणसाला माणुसकीचा हात देणारे असे आधाराचे हात मात्र नक्कीच होते. तेही कोणत्याही अपेक्षेशिवाय आणि जगण्यासाठी तेच खूप महत्त्वाचे होते. एखाद्याचं कौतुक करताना भरभरून करा, पण कोणाचा अपमान करताना मात्र विचारपूर्वक करा. कारण अपमान हे असं कर्ज आहे जे प्रत्येकजण संधी मिळाल्यानंतर व्याजासह परतफेड करतो. कोणत्याही क्षेत्रात चालताना ठेच लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण ठेच लागल्यानंतर पुढे चालायचं का थांबायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. काहीही बोलण्याअगोदर माणसाचे शब्द हे माणसाच्या ताब्यात असतात, पण एकदा तोंडातून निघालेला शब्द हा बरोबर आहे का चूक आहे त्यावरून माणूस त्या शब्दांच्या ताब्यात जातो. म्हणून बोलण्याअगोदर प्रत्येक शब्द विचार करून बोलावा, म्हणजे बोललेल्या शब्दाचा पुढे जाऊन आपल्याला पश्चाताप होणार नाही आणि त्रासही होणार नाही. आयुष्यात माणूस अनेकदा संकटात सापडतो आणि त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी मदतीची अपेक्षाही करतो. पण मदत ही एवढी महाग गोष्ट आहे जी सहजासहजी कुणाकडून सहज मिळेल याची अपेक्षा नसते. कारण मनाने मोठे असणारे लगेच मदत करतात, पण दुर्दैव हे आहे की मनाने श्रीमंत असणारे खूप कमी लोक आहेत. आपल्या मनावरचं ओझं कमी करण्याचं सगळ्यात जवळचं ठिकाण म्हणजे खरी मैत्री आहे.